देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे। तर 2 डिसेंबरला शपथविधी सोहळा पार पडेल अशी सुद्धा माहिती सूत्रांनी जय महाराष्ट्राला दिली आहे। तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच शपथ घेतील अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। अनेक नावे समोर आहेत। भाजपा धक्कातंत्राचा वापर करण्याची सुद्धा शक्यता आहे। मात्र या सर्व घडामोडींमध्ये देवेंद्र फडणवीसच शपथ घेतील अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासूनच अनेक नावे ही समोर येत आहेत। त्यातच अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी माघार घेतल्यानंतर दावा सोडल्यानंतर भाजपाचाच मुख्यमंत्री होणार हे समोर आलेलं आहे। त्यातच आता भाजपाकडून कोण मुख्यमंत्री होणार याबाबत मात्र जोरदार चर्चा सुरू आहे। देवेंद्र फडणवीस यांचं नाव समोर आहे। मात्र भाजपा कायमच धक्कातंत्राचा वापर करतं, त्यामुळे यावेळेस सुद्धा मुख्यमंत्री पदासाठी भाजपा धक्कातंत्राचा वापर करणार का अशी चर्चा सुरू असतानाच देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार अशी सूत्रांनी जय महाराष्ट्राला माहिती दिली आहे। एकीकडे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी दावा सोडलेला आहे। सर्वात जास्त आमदार हे भाजपाचे निवडून आलेले आहेत, त्यामुळे भाजपाचाच मुख्यमंत्री होणार। मात्र कुणाचं नाव समोर येणार हे काही वेळानंतर समजेल। मात्र तरी सुद्धा अनेक नावांची चर्चा आहे। भाजपा धक्कातंत्राचा वापर करणार का अशी सुद्धा जोरदार चर्चा आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेत। शुभम, देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। मात्र भाजपा कायमच धक्कातंत्राचा वापर करत आलेला आहे। अधिकची माहिती। जगदीश, आपण बघू शकतो जसं आपण म्हणालात भाजप धक्कातंत्राचा वापर नेहमी करत असतो, त्यानुसारच भाजपचे वारे जे आहेत ते सर्वत्र महाराष्ट्रापासून दिल्लीपासून देशामध्ये जोरदार वाहू लागलेले आहेत। आणि त्याच अनुषंगाने आजचा दिवस आणि आजची संध्याकाळ अत्यंत महत्वाची आहे, कारण की या ज्या वेगवान घडामोडी दिसून येत आहेत महाराष्ट्र राज्यासाठीच्या या दिल्लीमध्ये होत आहेत। 2 तारखेला शपथविधी भारतीय जनता पक्षाकडनं जो आहे महायुतीकडनं होणार आहे। देवेंद्र फडणवीस हेच नाव चर्चेत आहे। तर सध्या जे आहेत तिन्ही नेते दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत। एकनाथ शिंदे काही वेळातच पोहोचत आहेत। देवेंद्र फडणवीस हे अजित पवार यांची भेट घेण्यासाठी सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी दिल्लीच्या पोहोचलेले आहेत। आणि त्याचमुळे अवघे काही तास राहिलेले आहेत, ज्याच्यात महाराष्ट्राचे सगळे गणित जे आहे ते स्पष्ट होणार आहे। अत्यंत महत्वाची ही रात्र असणार आहे आणि पुढच्या 24 तासात पत्रकार परिषद घेऊन महायुती सर्व जे आहे गोष्टी समोर मांडतील आणि 2 तारखेला शपथविधी सोहळा होईल अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे। तुर्तास सगळे नेते दिल्लीत पोहोचलेले आहेत, अमित शहा यांची भेट घेणार आहेत। जगदीश, शुभम, तुम्ही या सर्व घटनांवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।